मंडळी, शून्य कचरा किंवा कमीत कमी कचरा आपल्या घरातून बाहेर जावा याची काळजी आपण घ्यायला हवी. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हे 3 आर आपण लक्षात ठेवून कुठलाही कचरा फेकताना विचार करायला हवा. जुन्या वस्तू नवीन स्वरूपात वापरणे, त्यापासून नवीन वस्तू तयार करून वापरणे आणि जर घरी शक्य नसेल तर ती रिसायकल करण्यासाठी पाठवणे हे आपण करायला हवे. ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा वेगळा करून देणे हे आपण करायलाच हवे. कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर, पेपर डिश, कपाचा वापर हे आपण नक्कीच करू शकतो. यामुळे जमीन, हवा, पाणी यांचे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल. त्याचबरोबर रोगराईसुद्धा कमी होईल. असाच एका प्लॅस्टिकच्या जाड पिशवीचा वापर करून मी हा ऑर्गनायझर तयार करत आहे. एक्स-रे फिल्म्स असतात आपल्याकडे किंवा MRIच्या फिल्म्स असतात. त्याचं काय करायचं? तर ते आपण कपाटात किंवा किचनच्या शेल्फमध्ये खाली ठेवता येतात आपल्याला आणि त्याच्यावर वस्तू ठेवल्या की कपाटही खराब होत नाही आणि त्या फिल्म्स पुसून घेतल्या की स्वच्छ होतात. त्याच्यामुळे स्वच्छ करणे सोपे जाते. कधीकधी आपल्याकडे साबणाचे छोटे छोटे तुकडे उरतात. ते टाकून न देता त्यापासून हँडवॉश तयार करता येतो. छोट्या खोक्यांपासून त्याला सजवून ऑर्गनायझर बनवून त्यात वस्तू ठेवता येतात. प्लॅस्टिकची बाटली वापरणे बंद करून आता स्टीलची वजनाने हलकी बाटली मिळते. तीसुद्धा आपण वापरायला सुरुवात करायला हवी, जी आपल्या आरोग्यासाठीही उपयुक्त होईल. आपल्या घरातून कमीत कमी कचरा बाहेर जाईल हे बघणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आता अत्यावश्यक झाले आहे. यासाठी नियोजन करून, वर्गीकरण करून कचरा दिला गेला पाहिजे, जेणेकरून रिसायकल करण्यासाठी तो उपयोगी पडेल. कधीकधी घरात काचेची वस्तू फुटते, तेव्हा ती बाहेर टाकणे आवश्यक होते. पण ती टाकताना वेगळी टाकायला हवी. संपूर्ण कचऱ्यात जर टाकली तर ती कचरा वेचणाऱ्याला किंवा नेणाऱ्या माणसाला लागू शकते, हाही विचार व्हायला हवा. आपल्यापासून आपण सुरुवात करून पाणी, वीज, गॅस, पेट्रोल, डिझेल, CNG हे सर्वच जपून वापरायला हवे, तरच आपण ते पुढच्या पिढीसाठी शिल्लक ठेवू. अशा प्रकारे आपण कचरा टाकताना सुद्धा विचार करायला हवा. प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपण ते फेकायला हवी असं मला वाटतं.